नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16, 17, 18 जुलै 2026 या तारखेचा, तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्र राज्यात पावसाची स्थिती किती जोरदार राहील, कोणत्या भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळणार आहे, सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसंच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या आपले हवामान अंदाज सविस्तरपणे। 16, 17 आणि 18 जुलै 2026 या तारखेपासून वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर 16 आणि 17 जुलै 2026 या तारखेला महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा कमी असली तरी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये हलका तर काही भागात मध्यम पावसाचा जोर, काही ठिकाणी जोरदार वारा 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। विशेष करून महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती अधिक करून कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात अधिक पावसाचा अंदाज राहील। सर्वसाधारण म्हणजे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाज हा किंचित भागात बघायला मिळणार आहे। तसे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अधूनमधून पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात। मात्र 18 जुलै 2026 या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे आणि या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा मान्सून पावसाचा जोर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा जोर वाढू शकतो। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर भारताच्या भागामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे जर मध्य भारताकडे सरकले आणि मान्सूनची रेषाही दक्षिणेकडे सक्रिय झाली तर महाराष्ट्रात पावसाचा जोर 18 जुलैपासून वाढू शकतो। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 16, 17 आणि 18 जुलै 2026 या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तसे या तारखेला पावसासाठी पोषक वातावरणे अरबी समुद्रातही ओलावा येत आहे, म्हणजेच बाष्पयुक्त वारे सक्रिय आहे। त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पावसासाठी वातावरण सक्रिय झाले आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया पुढील 3 दिवसाचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती पुढील 3 दिवसात केरळ, तामिळनाडू, तेलंगणा या भागात मध्यम हलका पाऊस राहील। कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोर जास्त राहील। भारताच्या पूर्वेकडे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशाचा परिसर, विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर जोरदार पावसाचा अंदाज। तर दक्षिण भागाकडे मध्यम हलका आणि पश्चिम भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भुवनेश्वर, कांतामल, राउरकेला, धनबाद, कोलकाता या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तसे महाराष्ट्राकडे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून ते दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पावसाची स्थिती मध्यम ते जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्ढणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाचेबेगाव हलका राहील। तसेच धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूरगुंजी इकडे हलका मध्यम बघायला मिळणार आहे। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, साईगाव, कास्ट्रोल रॉक, तिक्सा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वास्को द गामा, पणजी, पारसेम जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर तसे वेंगुर्ला, महापणकुडल जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्यात अजराला मध्यम स्वरूपात राहील। नेसारी, अड्डाला, कुरुंदवाडी, सांकेश्वर आणि पाणी, मुरगुड, बिद्री हलका पाऊस राहील। कोल्हापूर, ज्योतिबल, किनी, कोडाली, कागल, इस्पोर्ले या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर जोरदार पावसाचा अंदाज हा पोंढा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ जोरदार स्वरूपात राहील। पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेलकर, लांजा,
सक्करपा, संगमेश्वर, माखणजण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ या भागात हलका मध्यम राहील. जोतवेल, किनी, कोडाली इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्याकडे जोर फारसा नाही. पुढील 3 दिवसांमध्ये सांगली, मालगाव, आष्टा, देसिंग, इचलकरंजी हलक्या स्वरूपात राहील. शिरगोपी, कोडाची तसेच चिकोडी, रायबा, किडकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगी हलक्या सरींचा अंदाज राहील. तसेच दागलपूर, बिल्डरजत, कानामडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे तसेच आटपाडी, दिघाची मध्यम स्वरूपात राहील. मंगळवेढा, मारवाडे, पंढरपूर तसेच मसवड, पिलवी इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि कुरुल, बेलाटी, सोलापूर, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलूर, तुगाव, उज्जैनम, घोटाला, उमरगा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. वडोला, तांदवाडी इकडे हलक्या स्वरूपात राहील. मोल, अंगार, शेतपल, कुरुरवाडी हलका मध्यम राहील. आणि तसेच कुरुरवाडी, बेंबले, टिंबुर्णी, अकलूज, माळशिरस या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील. वांगी, केरण, परांडा, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, बिगावण, केटूर, बिगावण रोड या भागात हलका पाऊस राहील. सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बारामती, सुंबे हलक्या स्वरूपात राहील. लाटे, फलटण, लोणार, खंडाळा, देवरा, मोल, दिगसल, सातारा, कोरेगाव हलका पाऊस राहील. अद्राकी, वडोज, निंदाल, देवाडी, मायनी, बीटा, कराड, कडेगाव तसेच नरसिंहपूर, मेढा, उडाले या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. जोरदार पावसाचा अंदाज किनारपट्टी भागात राहील. कोयना, पटण तसेच माखणजण, सरवडा, अरळ, आरवाडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीकडे हेडवी, गुहागर इकडे जोरदार स्वरूपात राहील. दहागाव, दापोली तसेच वसटकोट, चाकदेव मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील. वाई, रावडी, बोरशिळ हलका मध्यम राहील. महाबळेश्वर, मंदनगर तसेच घोगरे बराच परिसर बघितला असता माडवर्धन इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेकडे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. जसे व्याले, सोनापूर हलका मध्यम राहील. जिटे, लवासा मध्यम स्वरूपात राहील. टाला, इंदापूरलाई मध्यम स्वरूपात राहील. रोहा, नागोठणा, आंबेकलवणलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये पुणे, वाघोली तसेच आळंदी, चाकण हलका पाऊस बघायला मिळणार आहे. सासवड, जेजुरी मार्गावलाई हलक्या स्वरूपात राहील. नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक तसेच लगतचा परिसर राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगरचा परिसर, पाबल, मलटण, कवटे, वाडा, मनसर, नारायणगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसे अहिल्यानगरचा परिसर आले आणि टाकळी, डोकेश्वर, घारगाव, मांडवे हलक्या स्वरूपात राहील. आणि दक्षिण भागामध्ये कर्जत, कुलधरण, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी हलका पाऊस राहील. अहिल्यानगर, धनगराडी, शिरळ, माका, भगूर, पातळी हलक्या स्वरूपात राहील. तसेच देवळी, प्रवारा, आश्वी, लोणी, संगमनेर, अकोला हलक्या स्वरूपात राहील. शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसाची स्थिती जोरदार रायगड जिल्ह्याकडे राहील. चोंडी, अलिबाग, पेंचरो, कोपोली, कामशेत मध्यम स्वरूपात राहील. कर्जत, कुसर इकडे मध्यम स्वरूपात राहील. मुंबई, नवी मुंबई, उरणलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील. ठाणे, कल्याण, डोंबिवली, ओमवाडी, ख्रिसवाडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच खडवाली, शहापूर, उंबरपाडा, पिलवी, वसे, विरार मध्यम स्वरूपात राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, बोईसर, वाणीगाव, कासारोड जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे. तसे वाडा, परळी, कुडण आणि हिरपाडा, जव्हार, मोकाडा, त्र्यंबक घाटमाथ्याचा परिसर, इगतपुरी आणि लगतच परिसर, आंबेवाडी, सम्राट, गुंडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी राहील. समशेरपूर, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, निमगाव, शिन्नर तसेच निफाड, नाशिक, देवळी, प्रवारा या बऱ्याच ठिकाणी पावसाची स्थिती हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे. आणि लासलगाव, पाटोदा, कुसमाळी, मामदापूर हलका पाऊस राहील. वणी, टोटांबे, चांदवड, कळवण, ओझर हलका मध्यम बघायला मिळणार आहे. मालेगाव, अंजंग, सटाणा, औटी, ताराबाद हलक्या पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची स्थिती फारशी नाही. पिंपळनेर, चोरवड, नवपूर, अंमली, कोकसाने हलका पाऊस बघायला मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह राहील. तसेच अक्कलकोट, तलोडा, शहादा आणि नंदुरबार, धोंडाईचा, बरोळा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. धुळे जिल्ह्याकडे जोर फारसा नाही. कापडणे, धुळे, अंजंग, अरबी, बोकरूड हलका मध्यम राहील. जळगाव जिल्ह्याकडे शिरपूर, गोडी, इसाले, भालवाडी हलक्या स्वरूपात राहील. चोपडा, ओवळ, अडगाव, हिरपरा या भागातही पुढील 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळणार आहे. दरंगाव, एरंडल, जळगाव हलका मध्यम राहील. भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर इकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाची स्थिती फारशी नाही. मडकोपसरा, पौर, जामनेरला हलका पाऊस राहील. आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, ईश्वर, फुलंब्री
तालवड, ममदापूर, गंगापूर, एलगुफा, देवगाव या बऱ्याच ठिकाणी पावसाची स्थिती हलक्या मध्यम स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी, काचूड, पाचूड, गंगापूर, वैजापूर, धाकेपाल, पैठण हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. अमरापूर, हंसापूर हलका पाऊस पुढील 3 दिवसात राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेर, शोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, कोल्हापांगरी, जालना, बदनापूर हलक्या स्वरूपात राहील. देऊळगाव, राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन हलक्या पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर, करकम, भालगाव, जांभळीला हलका राहील. तसेच मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. धारोड, जेलम, चौसाला हलका पाऊस राहील. परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणीसागो, अहमदपूर तसेच लातूर रोड, मजूक या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. धाराशिवकडे जोर कमी राहील. कळंब, मासा, तारकेट, भूम या बऱ्याच ठिकाणी पातूर, खडा हलका पाऊस राहील. धाराशिव, कामेगाव, बेमली, वैरभंग, पाणीगावबाशी, तुळजापूर, वडोला, तांदवाडी, नलदुर्ग, होर्टी या भागात हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही लातूर, बोकडा, रैनापूर तसेच मुरुड, कोंड, बाडा, औसा, खिंतोड मध्यम स्वरूपात राहील. शिळवंतपाल, अचोला, औरत, शाहजानी, हलसी, भालकी, बिदर इकडे मध्यम ते आसपासच्या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच जळकोट, मुखेड आणि कवठा, नरशी हलक्या स्वरूपात राहील. परभणी जिल्ह्याचा परिसर लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम, परभणी, जरी, बोरी, जंतूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस परभणी जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे जोर कमीच राहील. नांदेड, वाघाला तसेच भोकरदन, हिमायतनगर, ढाकणी, मोरचुंदी, किनवट या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील. हिंगोली जिल्ह्याकडे जोर कमी राहील. औंध, हिंगोली, इनापूर, महागाव, मौर हलका पाऊस बघायला मिळणार आहे. वाशिम जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात वाशिम तसेच मालेगाव, मंगळुपीर, कर्जनाखेडा ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद तसेच डोंगाव, मेहकर, बीबी हलक्या स्वरूपात राहील. घाटबोरी, कुतनापूर, चिखली, केळवड, बुलढाणा या भागात हलका पाऊस राहील. तसेच खामगाव, शिवगाव, दिघी, नांदुर्णा, जळगाव, जमत, मुक्ताईनगर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. अकोला जिल्ह्याकडे जोर फारसा नाही. अकोट आणि हिरवाखेड, अकोला, बोरगाव, मंजू या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील. अमरावती जिल्ह्याकडे जोर कमीच राहील. मूर्तिजापूर, दर्यापूरला ढगाळ वातावरण राहील. अमरावती, नांदगाव, मोझारी, चांदूर या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची स्थिती फारशी नाही. यवतमाळ, डिग्रस, सुरी तसेच पांढरकवडा, घाटंजी, करंजी ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाची स्थिती फारशी नाही. नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात नागपूर, हिंगणा, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावरनेर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. कामठी, बार्शी तसेच भंडारा जिल्ह्याचा परिसर भंडारा, वर्दी आणि धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. लखनी, साकोली, संग्रणी, आडायल, गौतंगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील. गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त राहील. तुमसर, टिळा, गोंदिया, लांजी, आमगाव, साखरेठोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे. देवरीलाई जोरदार स्वरूपात राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोलेगाव, बोनगाव, चिंचघर, कुरखेडा, वलटोला इकडे जोरदार स्वरूपात राहील. देसिंग, दिगोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि तसेच अरमुरी, चिरमुरा, नाटी, चक, धनोरा, मुरमगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली, चामोर्शी, गोटलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच आष्टी, एटापल्ली, आहेरी, भांबरगड मध्यम स्वरूपात राहील. पासेवाडा, सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूर, बल्लापूर, गजवाली मध्यम हलका राहील. तसेच भाटा, डिमोली, कुटवाडा, चरबुकी, चिमूर, ब्रह्मपुरी आसपासचा परिसर या भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि